जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. पुढची बातमी पाहूया. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार विशेष पीएमएलए कोर्टामध्ये हजर राहण्याची शक्यता आहे. ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत कोर्टानं रोहित पवारांना हजर राहण्यासाठी समन्स बजावलंय. रोहित पवारांसह त्यांचे व्यावसायिक भागीदार राजेंद्र इंगवले यांनाही समन्स बजावलंय. जून महिन्यात रोहित पवार, राजेंद्र इंगवले आणि बारामती अॅग्रो विरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. याआधी 2 वेळा रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी झाली आहे. ईडीचे आरोप नेमके काय आहेत आपण पाहूया. 80.56 कोटींच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जुलै 2009 मध्ये कन्नड सहकारी साखर कारखाना शिखर बँकेकडून ताब्यात घेतला गेला. 30 ऑगस्ट 2012 रोजी कथित मूल्यांकन अहवालाच्या आधारे अत्यंत कमी किंमत निश्चित करून कारखान्याचा लिलाव झाला. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडसह एकूण 3 लिलावात सहभाग होता. मात्र सर्वाधिक बोली लावणाऱ्याला तांत्रिकदृष्ट्या कमकुवत कारणांद्वारे अपात्र ठरवलं. दुसरी बोली लावणारा व्यावसायिक बारामती अॅग्रो लिमिटेडशी संबंधित होता. या व्यावसायिकाला कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव किंवा त्याची आर्थिक क्षमता नसल्याचा ईडीचा आरोप आहे.